शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. खरीप पीक विमा 2025 जे कॅल्क्युलेशन्स 8 एप्रिल 2026 पासून दाखवण्यास सुरू झाले होते, जे 9 तारखेला दाखवणार होते, परंतु अचानकच शेतकरी बांधवांचे कॅल्क्युलेशन्स दिसू लागले. त्यामुळे शेतकरी बांधवांनो 15 एप्रिलपर्यंत या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असं सांगण्यात येत होते व आता या शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवरती नवीन आहे, योजना यात्राला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर पीक विमा सोयाबीन असो, उडीद असो, बाजरी आहे, मक्का आहे, यासाठी पीक विमा देण्यास सुरुवात झाली आहे. खरीप पीक विमा महसूल मंडळ कॅल्क्युलेशन दिसायला सुरुवात झालेली होते, ज्यामध्ये क्रॉप लॉस दाखवण्यात येत आहे 2% ते 46%. आता कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 15 एप्रिलपासून पीक विमा रक्कम खात्यात जमा आहे ही सगळी सविस्तर अपडेट पाहून घेऊया. तर लक्षात घ्या, काही जिल्ह्यांमध्ये इथे आक्षेपसुद्धा घेण्यात आले होते, ज्यामध्ये सोलापूर असो, धाराशिव असो, अहिल्यानगर, बुलढाणा, बीड अशा ठिकाणी पीक विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेतला गेला आहे. त्याच्यामुळे तिथल्या शेतकरी बांधवांना पीक विमा मिळण्यास अडचणी येत आहेत. तर लक्षात घ्या, 8 एप्रिलपासूनच हे कॅल्क्युलेशन्स दाखवण्यास सुरू झाले आहेत. तर नांदेड जिल्हा असो किंवा परभणीमध्ये कॅल्क्युलेशन झालेले आहेत व या शेतकरी बांधवांना आता पीक विमा रक्कम खात्यात सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेल्या आहेत. तर शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, कॅल्क्युलेशन विसरून जे वितरण आहे ते सुरू झालेले आहेत. सर्वात जास्त नांदेड जिल्ह्यामध्ये बार्शी असो, सोलापूर जिल्हा अशा ठिकाणी सुद्धा इथे काय झालेले आहे, कॅल्क्युलेशन दिसून पीक विमा वाटप सुरू झालेले आहेत. तुमच्या खात्यात देखील पीक विमा कॅल्क्युलेशन जमा झाले आहेत का नाही, रक्कम जमा झाले आहेत का नाही नक्कीच सांगायचं आहे. 15 तारखेपर्यंत अनेक ठिकाणी कॅल्क्युलेशन्स बदलत आहेत व हे कॅल्क्युलेशन्स आता वेगळ्या पद्धतीने दिसत आहेत. सोलापूर, नांदेड, धाराशिव, बीड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, नागपूर, वर्धा अशा ठिकाणी आक्षेप घेतला गेला तरीसुद्धा त्या शेतकरी बांधवांना ज्यांचे कमी क्रॉप लॉस आहे, म्हणजेच 2% ते 46% यामध्ये कमी क्रॉप लॉस आहे, त्या शेतकरी बांधवांना आजपासून पैशांची रक्कम जमा होताना दिसत आहे. आता ज्या शेतकऱ्यांचे क्रॉप लॉस कमी आहे त्या शेतकऱ्यांना मात्र अमाऊंट मिळण्यास सुरुवात झाली आहे असं सुद्धा दिसून येत आहे. तर 15 तारखेपर्यंत हे बदल होणार असं सांगण्यात आले होते व त्याबद्दल बदलसुद्धा होऊन आता वितरण सुरू झालेले आहे. परंतु कोणत्या शेतकऱ्यांना इथे पीक विमा जमा होण्यास अडचणी येत आहेत, तर ज्यांच्या क्रॉप लॉस रक्कम जास्त आहेत त्या ठिकाणी काय होते की पीक विमा कंपनीकडून आक्षेप घेतली जात आहे, ज्यामध्ये 40%पेक्षा जास्त असल्यास तर नक्कीच इथे निराशासुद्धा दिसून आहेत. शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, तुमचा क्रॉप लॉस किती आहे ते नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे, ज्यामध्ये सरकारकडून GR येणार आहे, निधी घेतली जाणार आहे व त्यानंतरच पीक विमा कंपन्यांकडून इथे वाटपसुद्धा होणार आहे दिसत आहे. तर क्रॉप लॉस आहे, हेक्टर रक्कम आहे, जालनामध्ये 10% आहे, अहिल्यानगर 5% आहे, असे विविध ठिकाणी 7%, 8%, 9% अशा पद्धतीने काय आहे क्रॉप लॉस दिसून येत आहे. तर टेक्निकल बाबीसुद्धा पूर्ण इथे पैसे पूर्णपणे टेक्निकल बाबींमध्ये सुद्धा इथे करायला पाहिजे आहे. त्यानंतर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची शक्यता आहे. ज्यांचे क्रॉप लॉस जास्त आहे त्यांना उशिराच मिळत आहे, पण ज्यांचे क्रॉप लॉस कमी आहे 2% ते 5%, 8% अशा ठिकाणी काय होत आहे की आजपासून शेतकऱ्यांचे पीक विमा रक्कम खात्यात जमा होत आहेत. 1200 आहे, 1000 रुपये आहे, कमी रक्कम इथे दाखवत असल्याचं सुद्धा शेतकरी बांधवांचे इथे म्हणणं आहे. तर इथे टेक्निकल बाबी पूर्ण मग त्याच्यानंतरच कृषी विभागाकडून लवकरच आता निर्णय घेऊन हे पैसे लवकरात लवकर शेतकरी बांधवांना मिळणे अत्यंत गरजेचं असणार आहे. तर वितरणास वेळ लागणार असला तरीसुद्धा ज्या शेतकरी बांधवांचे क्रॉप लॉस कमी आहे त्यांना पैशांची रक्कम आता लवकरच निधी सरकारकडून आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे, जेणेकरून पीक विमा कंपन्यांची आक्षेपसुद्धा माघार घेतली जाणार आहे असं दिसून येत आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे. काही ठिकाणी इथे शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये कॅल्क्युलेशन्स रक्कम बदलली आहेत, जे अवेटेड रक्कम आहे ते दाखवत होते आता पूर्णपणे बदललेले आहेत. क्लेम कॅल्क्युलेशन्स दिसत आहे. नक्कीच इथे कमेंट करून सांगा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत का नाही, कारण 12,000 मंडळ पीक विमा प्रयोग झाले आहे, ज्यामध्ये 6,000 कॅल्क्युलेशन्स पूर्ण झाले आहेत. सर्व काही क्रॉप लॉस टक्केवरती डिपेंड असणार आहे, त्याच्यामुळे तुमचे क्रॉप लॉस किती आहे, किती टक्केवरती आहे नक्कीच सांगायचं आहे, जेणेकरून तुमची नाराजी दूर होणार आहे. व इथे ज्या शेतकरी बांधवांना आजच शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम खात्यात जमा झाले आहेत नक्कीच कमेंट करून सांगा. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करावं. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या योजना यात्रा पेजला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.